मी आदरणीय रामदास शिंगवे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय राकेश शेठ अवसारे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर युवा मोर्चा अध्यक्ष अंबरनाथ शहर आदरणीय आतिश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय किशोर शेठ सोरकादे यांना विनंती करतो की आदरणीय आतिश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. हॅलो, या ठिकाणी आपण लगेच मॅचकडे जाणार आहोत. सुरू असलेला सामना आपण पाहू शकाल. एका बाजूला टीम सारा 11 चिखलोली संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मोरिवली. खेळाचं पहिलं सत्र टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः अगदी सारा 11 चिखलोली संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. अगदी या संघाची सुरुवात या ठिकाणी आपण हरीश सोरकादे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा आपण इथे मान सन्मान करणार आहोत. नक्कीच त्यांना विनंती असेल आपण हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. यस, मॅच ऑन. अगदी इथून सारा 11 चिखलोली संघाचा विचार केला सुरुवात थोडीशी नक्कीच स्लो राहिली. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर विकेट, परंतु जसा मैदानाच्या आतमध्ये अक्षय आला, अक्षयने दमदार सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल खेळत असताना नक्कीच इथून 4 धावा त्यानं मात्र वसूल केल्या. चेक. तर याच दरम्यान आपण या चिखलोली ठाकूरपाडा संघासाठी सुवर्ण संधी आहे. सलगचे जर 3 षटकार मारले तर आजचा बड्डे बॉय आदरणीय किशोर शेठ सोरकादे यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. ऍक्शन रिप्ले पाहिला अगदी अवे फ्रॉम दी बॉडी हा चेंडू होता, परंतु त्यानंतर चेंडूला फॉलो केला. अप्रतिम फटका ऍक्शन रिप्ले सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. अगदी वाईट लाईन वरती हा चेंडू होता. गोलंदाज राहुलचाही कौतुक करायला पाहिजे, परंतु फलंदाज अप्रतिम या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली आहे. अक्षय सोरखादे यांना आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट लवकरात लवकर लागला, परंतु त्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी अक्षय आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय. परंतु इथून शेवटचा चेंडू होता. अगदी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कदाचित स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून हा डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक इथून समाप्त झालेलं आहे. पॉवर प्ले मध्ये दोन्ही टीमची सुरुवात चांगली राहिली आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं विकेट सुद्धा आलाय, ओपनिंग प्लेअरला बाद केलं, परंतु त्यानंतर अक्षयने चांगली सुरुवात केली. लगातार आपण पाहिलेत चौकार आलेले आहेत. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही संघांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 1 गडी बाद 8 धाबा. किशोर
थँक्यू सो मच डीजे. अगदी इथून वाढदिवस विकलांग साजरा केलाय. अगदी इथे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात या मैदानाच्या दिशेने. पहिल्या ओव्हरमध्ये सारा 11 चिखलोली पाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 वरती. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचलाय, परंतु इथे नुसतं पोहोचून चालणार नाहीये, बॉलला पकडणं फार महत्वाचं होतं. अगदी इथून या चेंडूवरती विकेटची संधी होती, हाफ चान्स होते. यस पंच, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, आपण इथे लगेच चेक करणार आहोत. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू दिलेला आहे, एक एक DRS मात्र दिलेला आहे. आणि इथून नक्कीच सारा 11 चिखलोली संघाने आता DRS ची मागणी केलेली आहे. या ठिकाणी फेड डिलिव्हरी आहे, योग्य बॉल आहे या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती इथून या 2 धाबा आलेल्या आहेत आणि 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावफलकावरती. अगदी या व्यासपीठावरती आज आपण वाढदिवस साजरा केलाय. समोर चेंडू आहे, पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये इथे प्रयत्न चांगले झाले. अगदी मिड ऑफला खेळाडू होते तिथे त्यांचे प्रयत्न प्रतिम राहिलेत, परंतु इथून याही चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी आमचे शोएब आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. वेलकम आहे आपलं या स्पर्धेमध्ये. पुन्हा 2 धाबा आल्यात, 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 12 धाबा. गोलंदाज सौरभ, गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अगदी स्ट्राईक वरती बॅट्समन आपण अनिकेतला पाहतो. अनिकेत सोरखादे एक विस्फोटक फलंदाज आहे, एक घातकी बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी सिंगल डबल वरती त्याचा नक्कीच कंट्रोल आहे. समोर चेंडू, पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ढकललं, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलाय, खेळाडू नाहीयेत, पाठला केला जातोय, परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धाबा, चौकार. अगदी भरपूर चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉट सिलेक्शन भरपूर चांगला होता. फुल टॉस बॉल आणि त्याला अगदी गॅप मध्ये पाठवलाय. अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन म्हणजे फुल टॉस. अगदी फुल टॉस चेंडू कुठेही खेळू शकता तुम्ही आणि इथून एक्स्ट्रा कव्हर मात्र अनिकेत सोरखादेने क्लिअर केली आहे. पुन्हा एकदा फुल लेन, बॅटची एज, अगदी बॉल चाललाय पॉइंट मध्ये, तिथे देखील खेळाडू नाहीयेत. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न आणि इथून डबल देखील पूर्ण केली जाते. सध्या तरी अनिकेत सिंगल डबल, त्यानंतर एखादा मोठा फटका म्हणजे इथून चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक आहे, परंतु या षटकात 5 चेंडूमध्ये जवळजवळ 10 धावा मात्र सौरभ या गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 वरती. त्याच दरम्यान महेश सासे साहेब या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी किशोर सोरखादे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं करूयात मनपूर्वक स्वागत. वेलकम साहेब. अगदी आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून खरं तर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेतली. अगदी महेश सासे साहेबांचा आपण इथे लगेच मान सन्मान करूयात. आम्ही आतिश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान. महेश सासे साहेबांना आपण पाहू शकाल या ठिकाणी आले आहेत, त्यांचे इथे आपण लगेच मान सन्मान करतोय. त्यांचं पुन्हा एकदा आपण करूयात मनपूर्वक आभार व्यक्त. थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 19 धावा.
अगदी या ठिकाणी आपण पाहू शकाल स्वामीनगरच्या माध्यमातून अगदी इथून जे आमचे जे काही नक्कीच दादांचे चाहते आहेत, खरं तर विजय थलोबा यांना आपण पाहू शकाल. नक्कीच साहेबांना पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. खरं तर दादांचे भरपूर चाहते आहेत आणि इथून अगदी स्वामीनगर मधून आपण पाहू शकाल विजय थलाईबा आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करूयात आणि त्यांच्या समवेत त्यांचे अनेक सारे मित्र खरं तर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. तर याच दरम्यान आदरणीय चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय दुर्वे चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आलेल्या सर्वच मान्यवरांचं आपण करूयात या स्पर्धेमध्ये आणि या वाढदिवसा सोहळ्यामध्ये सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. अगदी इथून ऋषिकेश सासेने जर का लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट जर का इथून मिळवले तर मंदार उबाले यांच्या माध्यमातून नक्कीच रोख रक्कम 3000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र दिलं जाईल या ठिकाणी ऋषिकेश सासे यांना. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सोरखाते काय बॅटिंग करतोय. अगदी आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय सोरखाते, परंतु आता इथून संपूर्ण डावाची जबाबदारी अनिकेत सोरखातेने उचललेली आहे. अगदी इथून अनिकेतांचा विचार केला त्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार देखील आलाय. सिंगल डबल वरती त्यांचा चांगलाच कंट्रोल आहे. टीमची टोटल जर पाहिली जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 धाबा आणि अनिकेत सध्या वैयक्तिक 23 या धाबा संख्येवरती सध्या पाहतोय. अनेक सारे या ठिकाणी मान्यवर आणि भरपूर सारे दादांचे चाहते आहेत. रिव्हर्स टेम दुधारी तलवार चेंडूला पाठवलंय अगदी सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम बिग 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 हिट. अगदी इथून हा भरपूर चांगला चेंडू होता, परंतु इथून सध्या तरी चुकीची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे एकही नव्हती तिथे तब्बल आता आपण पाहू शकाल 3 धाबा पूर्ण केल्या जातात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी चूक झाली, थोडासा चुकीचा थ्रो आणि लगेच इथून 3 धाबा कंप्लीट केल्या जातात. अगदी इथून आपण पाहू शकाल स्वामीनगर मधून आपण पाहू शकाल विजय थलाईबा आलेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत भरपूर सारे मान्यवर आहेत आणि चव्हाण साहेब देखील आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूयात. खरं तर साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सारे मान्यवर आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु इथे सध्या तरी फलंदाज आता हसलाय कारण की त्याला संधी मिळालेली आहे. सोपी झेल होती
अगदी इथून मोरिवली संघाला आता या चुका करून चालणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा आलेल्या आहेत आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 42 रन्स 42 धाबा. या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. आदरणीय चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय किशोर शेठ सोरकादे यांच्या शुभ हस्ते चव्हाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या सारा आधार फाउंडेशन चषकासाठी आपण उपस्थित राहिला आणि त्याही पेक्षा आदरणीय किशोर शेठ सोरकादे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप आभार. या ठिकाणी थलैवार यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. निश्चितच सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी यांच्यामार्फत राहिली होती. त्याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. सर्वांचं मनापासून खूप खूप आभार. जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना आपण पाहू शकाल. एका बाजूने चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष मोरिवली या 2 संघामध्ये बिग फाईट मॅच, बिग सामना या ठिकाणी चालू आहे. यस, थँक्यू सो मच. यस, मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सध्या चूक केली जाते, परंतु तदनंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे या 4 धाबा मिळतील. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अनिकेत सोरखादे काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा बॉल सोडण्यात आलेला आहे आणि आता इथून आपण पाहू शकाल यस सिंगल प्लस रनआउट म्हणजेच आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाते फलंदाज बाद. थँक्यू सो मच. शेवटचे हे षटक आहे सध्या तरी या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल सर्वोत्कृष्ट धावसंख्येच्या दिशेने सारा 11 चिखलोली संघ आपण पाहतोय वाटचाल करत असताना इथे पुन्हा एकदा चुका केल्या जात आहेत. सध्या तरी मोरिवली संघ करतोय काय, क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्वाची आहे. इथे देखील 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमचे टोटल पुढे जाऊन पोहोचले ती 49. सध्या तरी अनिकेत सोरखादे यांचा विचार केला तर वैयक्तिक 39 वरती खेळत आहेत. अनिकेतचा अर्धशतक होईल का हे देखील पाहूयात. फटका दमदार आहे, फुल अँड पॉवरफुल. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर केली जाते. अनिकेत इथून थांबायचं नाव घेत नाहीये. अनस्टॉपेबल बॅटिंग, आणखीन एक षटकार. बॅटिंग वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती अनिकेत सोरखादे खेळतोय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक कंप्लीट होईल का हे देखील पाहूयात. अप्रतिम बॅटिंग. हा देखील समोर चेंडू फटका फसला. झेलची संधी. अगदी मिडऑफचा खेळाडू पुढे सरसावलाय, परंतु आता इथे सध्या तरी विकेट सॅक्रिफाइस केली जाते आणि इथून आता अनिकेत मते यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद.
मॅच सध्या तरी सर्वांच्या नजरा मित्रमंडळी अनिकेत सोरखादेवरती आहेत. वैयक्तिक 46 वरती खेळतोय. स्पर्धेचा पहिला अर्धशतक इथून कंप्लीट करेल का? जर का इथून या 4 धाबा आल्या तर नक्कीच अनिकेत सोरखादे वैयक्तिक 50 धाबा बनवू शकतोय. टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली 56 धाबा. फटका हा देखील चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचले. चेंडूला भरपूर चांगल्या रीतीने स्टॉप केलंय आणि इथे या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2. नक्कीच सर या ठिकाणी ओव्हर कंप्लीट आहे. पहा, पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव प्लस रनआउट, त्यानंतर 2 धाबा आल्या, त्यानंतर षटकारानंतर 1 प्लस विकेट आणि इथे 2. ओव्हर कंप्लीट आहे आणि अशा रीतीने तब्बल या 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. एकदा अनिकेत सोरखादेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की वैयक्तिक 48 धाबा त्यानं बनवल्या. संघ अडचणीत असताना अनिकेत सोरखादेने काय बॅटिंग केली, तब्बल 48 धाबा वैयक्तिक बनवल्यात आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 58 धाबा आणि 59 धाबा संख्येची गरज. अगदी अनिकेतची बॅटिंग आपण पाहू शकाल. 17 मध्ये त्याने खतरा निर्माण केलाय, 17 चेंडू त्याने सामना केलाय आणि तब्बल अनिकेतचा विचार केला तर त्याने तब्बल 3 चौकार लगवले आणि 3 षटकार देखील लगवले. तब्बल 282 च्या स्ट्राईक रेटने तब्बल त्याने धाबा जमा केल्यात. नेक्स्ट मॅच टीम भाल बी आणि धामोते. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. चला, धामोते टीम कॅप्टन आपण या. चला, धामोते टीम कॅप्टन आणि भाल बी टीम कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट. पहिल्या सत्रामध्ये सारा 11 चिखलोली संघानं तब्बल 58 बनवल्या आणि 59 धाबसंख्येचं टार्गेट आता मोरुली संघासमोर आहे. 24 बॉल आणि 59 धाबसंख्येचं टार्गेट. चला, नेक्स्ट मॅच टीम भाल बी. चला, भाल संघाचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण या टॉस साठी. आणि टीम धामोते, दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. आणि दोन्ही टीम कॅप्टनला एक महत्वाची सूचना, जेव्हा आपण टॉस साठी येत आहेत स्पर्धेच्या जे काही फॉर्मॅलिटी आहेत त्या आपण कंप्लीट करायच्या आहेत आणि त्यानंतरच मॅच ला सुरुवात केली जाईल. झालंय. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा कॉम्बॅक्स मध्ये करूयात बदल आणि ऐकूयात वाईफ ऑफ मुरबाड सुपला शॉट योगेश वाकसरांचा आवाज डीजे. आणि आज खऱ्या समालोचन कक्षामध्ये तुकाराम वाघ सर देखील आपल्याला ऐकायला मिळतील आणि मी स्वतः समालोचक योगेश वाघ. चला, अगदी आपण पाहताय सहारा आधार फाउंडेशन चषक 2026 आणि अंतिमची रात्र आहे आज. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ज्या चषकाचं नाव सारा आधार, या आधारानं गोरगरीब जनतेचा आधार बनलेलं फाउंडेशन म्हणजे खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री किशोरदादा सोरखादे साहेबांच्या मनातील ही संकल्पना आज प्रत्येक गोरगरीब जनतेच्या घरामध्ये बसली आहे. खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून पहा 2027 मध्ये खऱ्या अर्थाने जो सामूहिक विवाह होईल त्यामध्ये 100 जोडपे, खऱ्या 111 जोडपे खऱ्या अर्थाने सहभागी, जे जोडपे सहभागी होतील त्यांना प्रत्येक जोडप्याला एक बाईक म्हणजे 111 बाईक.
पहा ही संकल्पना साहेबांच्या माध्यमातून करत आणि आमच्यापर्यंत पोहोचल्यानं खऱ्यात आणि साहेबांचं मी कौतुक करेल, साहेबांचा आभार मानेन की आज गोर गरीब जनतेचा आधार आपण बनलेला आहेत. नुसतंच खऱ्यात आणि पहा सातत्यानं कुठली अडचण असू दे, शिक्षण असेल, रोजगार असेल, पाणी असेल, कुठल्याही गोष्टी अडीअडचणी असतील, नेहमी आधार म्हणून गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून खऱ्यात साहेबांना आपण पाहताय. आणि आज खऱ्यात साहेब व्यासपीठावरती आहेत आणि साहेबांचा वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटानं खऱ्या अर्थाने आपण सेलिब्रेशन होताना पाहिला. ज्यांचे कामच नाही साधे ते आमचे साहेब सन्माननीय किशोरजी सोरकादे. आज खऱ्या अर्थाने निश्चित जोरदार खऱ्या अर्थाने वाढदिवस फटाक्यांची अतिशबाजी आपण पाहिली. चला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाकडे वळत असताना सकाराम तुकाराम कांताराम शांताराम रामराम डावाकडे आपण वळत आहोत. चला बस बॉलर पंक्चरच आहे वाटत बहुतेक. बस अशी फिल्डिंग मध्ये काय माहिती आहे का 990 आणि कोंबडी धरीत फिरो बेकार कार्यक्रम. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी नाही इलाज. चला एका सिंगलच्या मतदारसंघाचं खातं इथं खुलं झालेलं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर सकाराम तुकाराम म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. ओहो यावेळेस फटका जबरदस्त म्हणून आता बॅट्समन सांगतो आपण हा जगन्नाथ बॉल दिला डायरेक्ट अंबरनाथ. अगदी भरतजी चौधरी आपण करा त्यांचे या स्पर्धेचे आयोजक आमचे सागर दादा ज्यांच्याशी आपण लगेच संपर्क साधा. ओ यावेळेस देखील बेकार याला काय बुधबीत जमला का काय झाला. रिव्हर्स शॉट मध्ये काय माहिती का माझ्या भाषेत चांगला मध्ये भांडी घशा शॉट नाही इलाज म्हणून जाता बायको आणली इष्टाव पटून घरी आणली घोड्यावर बसून आणि गडी मेला भांडी घसून. वांगा आणि बटाटा 2 चौकार मारले फटाफटा कार्यक्रम फिट खावा पका मीठ गडी हो नीट. कारण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 किलो तांदूळ 2 किलो गहू आणि चंगल्या बोले आणि धावसंख्या 9 धावा आहेत. पुढी चेंडू बस कार्यक्रम फिट चिकन तर चिकन नाही वॉक वॉक वॉकन गडी आउट. माहित आहे का लगीन झाल्यावर कदा जाव्याला फक्त 2 महिने जीव लायला का 3ऱ्या महिन्यापासून खरी सासून सासऱ्याचा अवतार दे काय भेटतो. 2 बॉल 2 रट्ट्या आलं बरोबर 3रे बॉल डायरेक्ट सांग चलो. नवीन कोरा करकरी शोरूम टटोशीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल. सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरर पोंटे तू सुखी तर मा सुखी नाहीत काय इकडे एक लपडा झाला ना पहिले कॉमेडीवाले पाटणी सालकडे आलो का मग कोणी बराच आला का आयोजक काय नियम सांगलं ते जरी कॉमेडीवाल्याने सांगलं तर हे आम्हाला कशी काय पेनल्टी कमाल केली जा. बस गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल बांधावं लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समनला फोडली शेंडी शेंडी फोड्या बॉल डॉट बॉल चांगला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती थांबून आहेत. शेवटचा बॉल आमचा ऑपरेटर मोकार खुश आहे काय पप्पी घेतो का आलाची. ओहो यावेळेस फटकाही द्यावेत क्षेत्रक्षय दूरवर आहे. बस काय सांगायचं असा कार्यक्रम मध्ये बकरी गेली चराय आणि बोकडा गेला मरायला तिथे जरूर सेल ड्रॉप. आणि आता षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला. धावसंख्या धावफलकावरती 11 सासऱ्याला सांगा हुंड्यात द्या आम्हाला 7-8 बकरा. धावसंख्या रोक बॅट टोक मध्ये 11. डीजे निजला का काय
आवाज आहे ना भाऊ. अठरा बोलात 48 धाब्यांची गरज. हर्षद यावेळेस आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या खवाटा हलून गडी एकदम ओके गुटगुटीत गोरा गोरा पान फुलासारखा छान. दादा म्हणतो मला वहिनी आण, पण हर्षद तू बॉलिंग टाक. हसलाय गडी, टेन्शन जाऊ नका. चला हर्षद तयार आहे. 18 चेंडू 48 धाबा इथून पुढे बनवायचे आहेत. स्ट्राइक वरती निहाल तयार. ये बाप्पा वजच आणलाय, कुठत बॉल गेलाय तो नाही इलाज. बस कपाळाला भोग पाडायची बारी. काय सांगायचं आहे, एक नंबर तुरो पडला आपल्याला, कपाळाला गुंबील रो. आणि आता 2 धावा येतील. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरली 13. धावसंख्या 13. 13 मेरा 7 रहेगा, इंस्टा वाला बर्बाद रहेगा. 13 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुढे चेंडू पुढे एकदा. यस नाही इलाज झाला. नको आता फिरू टीचा बीचा भरल बॅट्समन जेला आहे आता जाऊन दे. एकंदरीत डॉट बॉल. चांगला चेंडू आलेला आहे. ऑपरेटरला जरा आता काल कमी द्या, मोकार तब्येती वाढत झाले. तो दोन्ही हाताने काम करू तरी तिने हाताने मशीन चालू आहे त्याची. जाऊया इथे 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 पाहिलं जाईल. काय नाही का सर, धाव कंप्लीट. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली. चला तिसऱ्या पंच या तिकडे. त्याही एक सरा मारलाय. सोनोग्राफी वाली डॉक्टर या. चला आता सोनोग्राफी केल्याशिवाय आजार भेटेना. नाही तर मग काय नाही, हा बाजारातून आणला बाजार, त्याला काय बाजवायचं, मांडीला झालं गचकरण, त्याला कसं काय खाजवायचं. बस खरी आता डॉक्टरची परीक्षा होईल. चला आजार सापडलेला आहे. हातबाजी बाहेर काढली तेव्हा आजार सापडला. न सांगायचे आज बॅट्समन निघाला. फलंदाज बाद. गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर सोलापूर खटाखट बाहेर. फलंदाज बाद. ठाकूरपाड्याची शान तर आहेच, परंतु गोर गरीब जनतेची शान आणि मान अभिमान म्हणजे सन्माननीय किशोरजी सुरखाडे साहेब करातन आपण पाहताय. प्रत्येक गोर गरीब जनतेसाठी नेहमी करातन साहेबांची जी कामगिरी आपण पाहतोय, स्वतःनं सांगायची कधीच गरज लागली नाही पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला आपली जनता सांगेल ना की आमचा साहेब कोण, आज करातन साहेबांसाठी हेच उदाहरण आहे. आणि मला वाटतं टॉस साठी संघ असतील भालबी, धामोते, बालबी आणि धामोते. चला या. यस अपील झाली पण काय फुसकी बार झाली, नाही इलाज झाला. पहा चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण हे षटक संपल्यानंतर टॉस करण्यासाठी येणं गरजेचं राहील. दामोदर टीमचे कॅप्टन आहेत. बाल बी टीम आपला नवरदेव कॅप्टन घेऊन या. हळदी बाबा त्या हळदी, आता हळदी सीझन आले, लग्नात जमताना त्याला विचार हळदीचा परिणाम काय. हो हो फटका यावेळेस मात्र जबरदस्त आलेला आहे. चेडू सीमारेषा पलीकडे षटकार.
षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपल करतो 19. टेलिव्हिजन स्क्रीनवरती रिप्लाय पहा. जसा आला तसा मात्र रेटून दिला, ठोकून दिला, कार्यक्रम फिट केला, डायरेक्ट षटकाराला पुढील चेंडू. आणि यावेळेस मात्र फलंदाज यावेळेस होईल बाद. विकेट. आवश्यकता इथून पुढे राहील. 12 बॉल 40. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कैलास. जो लावतो रोज फेस वॉश त्याचं नाव कैलास नाही ना. असू दे असू दे. चला कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी अनिकेत 12. प्रथमेश इकडे अनिकेत. माझ्या किडन्या फेल कराल तुम्ही दाबून. याकून नाव सांगा. ते का 2 नावाचा माणूस आहे प्रथमेश. बरं तू सांगशील तसाच. चला कारण 12 मेन गडी लागतो म्हणून जाणता पहा. 12 सुखी तर अख्खी 11 गडी सुखी. नाही तर 12 मुळे पॅनल्टी एक बारे लागते. पण 12 खुर्चीत बसत नाही. नेमका काय मुळे त्याचा प्रॉब्लेम आहे का काय झाला ते आपण बघा बाबा. खुर्ची नाही असा लफडा आहे का. बर चला खुर्ची बिरची द्या. जाऊया. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर बॉल पर्यंत पोहोचेल आणि यावेळेस नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पॉंग 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 करीन. फलंदाज बाद. मॅच देखणार याची मजा यार. मस्त डुबा डुबा बसला नीट बसा हो. कुईलू बिलू आहे तर खाजोय धनवायची. चला पहिलाच बॉल प्रथमेश शालानं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालेली आहे. यावेळेस षटक क्रमांक 3 सुरू असताना नवीन फलंदाज यावेळेस विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल. 12 मध्ये 40 बनवायच्या होत्या. आता 11 मध्ये 40 आलेले आहेत. तो काय बॉलर आहे का साधा आहे तो. बॅट्समन बिचारा काय करील. मजबूत बॉलर आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा प्रथमेश. ओहो इथे टाकलेला हा चेंडू. काय करेल तो बॅट्समन. पार नाकापासून बॉल जायला लागलं. सर्दी खोकला झटपट मोकळा पण फुसका बार. जसा इकडे बॅट्समन बॉल हुकतो तसा खालच्या आल्या दगडी नुसता हाताला मातीला येतो. काय करील मला काय स्ट्राईक भेटते काय धुमशी तुम्हा. चला डॉट बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क होती प्रथमेश. षटकातील 3रा चेंडू. ओहो यावेळेस देखील पंच होता म्हणून तो बॉल तिकडे मारीन होता. आता कळला मला. हंपर दादा इकडे आला तर बरोबर टिकली मारायला टुचकून. पास. असा उजवा डावरा बॅट्समन आला का हंपरची मजुरी फिटली समजा. मेन हंपरला काय नाही. या हंपरला पळापळी सुरू. एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या धावपलकावरती 20 धावा. शेवटचे 9 बॉल आता 39. गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे. यस यो अंपर बहुत डेंजर आहे. अरे झंडूबा माना नाही तर मुके एखादा खवा बिवा सटकायचा. यो माय गॉड कैसे कैसे लोग रहते यार. क्या क्या देखना पड़ता है. हरकत नाही. 21 धावा. यस पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती ऍक्शन सुरू आहे परंतु आतमध्ये सामना सुरू आहे. आणि यावेळेस सोहो चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. एक सिंगल इथे वेगाने. हो नाही आलाय चापा चापी धर आहे. एकंदरीत आपण पाहताय चिखलोलीवाल्या हो काही टेन्शन नाही. रन पक्का म्हणून सगळा माप आहे.
जर काय बाबा मॅच घसत पुसत आली असती तर मग मात्र कार्यक्रम बरोबर असता. योकच गरम झाला असता. 23 धाबा आहेत. 23 धाबा. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. यावेळेस सोहो बॅटच्या आतमधली कडा परंतु नाही इलाज झाला. पहा हात में नाही दांडू तो क्या करेगा. पांडू कोमात गया. धोंडू तिथे पहा हा चेंडू डॉट आणि तिथे अगदी आपण पाहिलेला आहे निर्धाव चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दामोदर टीमचं कॅप्टन उपस्थित आहेत. भालबी टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण आला असाल तर टॉस करण्यासाठी येणं गरजेचं राहील. जाऊया. ओहो यावेळेस खुरप्या शॉट का आता तिकडं कार्यक्रम बरोबर केला त्या ना का आणि बोतडा शिवून आलेला का काय झाला. गुटकून कार्यक्रम फुटकून कार्यक्रम गडी आउट. अगदी आपण पाहू शकाल जबरदस्त क्वालिटी आणि क्लॅरिटी ग्रामीण टेनिस क्रिकेट 2 प्रेमच्या सायन करत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सौरभ यावेळेस नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एनवरती आणि गोलंदाजीसाठी आपल्याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी करण आला. करण पहिलाच बॉल मुसक्या बॉल टिकला नाही इलाज झाला. चुन्नुक तिथे डाट आला. चुन्नुक निर्धाव चेंडू चांगला चेंडू आलेला आहे. मॅच उली घसायला लागत रे मग ते बोल आहे आपाप डोका चालाच आहे. ह्या कार्यक्रम जरा ढिलाच आयला आहे. गोलंदाज तयार. आज त्याने मस्त चानच दिली का काय सांगायचं आहे. पहा इथे मला वाटतं फलंदाज बाद होतोय. धाव बाद. पहा मला वाटतं रस्त्यावरती 9968 फोर व्हीलर आहे कुणाची तर आपण थोडीशी फक्त साईडला घ्या म्हणजे रस्त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. 9968 कुणाची फोर व्हीलर आहे. वाहन जाण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतोय. थोडीशी साईडला पार्क करा. चला तो एक पण नाही खेळला का. तो पिच देखाय गेलेला सर्वे कराय गेलेला कारण यो कोई बॉल खेळला नाही म्हणजे सर्वेच कराय गेलेला. जाऊया. यस यो बॅट्समन सांगतो अजून 2-3 बॉल वाहून देत ते माझं बॅट्स बॉल समजल. पहा इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. टेन्शन नको जाऊ काय नाही. आता कसं आहे कंबार हलवून मार कसा आहे मार पण चौकार मार. अगदी आपण पाहणार आहात की आता सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे सारा 11 चिखलोली क्रिकेट संघाने. काय बोल आहे आमचा स्कोरर इकडे वसपतो काय सांगायचं त्या केस स्टाईलू 1 नंबर आहे. आत्ता पटली माल 2 कानपट्या सोडल्या सटोक 17.5 रुपयाचा कोरा करकरीत रिचार्ज फिट. चला काय आता करणार. आता 2 बॉल वाहू दे. 3 बॉल बाकी आहेत. बरं 3 बॉल वाहू दे झाला. आता 2 राहिलं डट. भालबी टीमचं कॅप्टन विनंती आहे की आपल्याला येणं गरजेचं राहील. तो फिल्डर का तिकडे चुकलेलो आल्या बसलाय त्रास होतो काय. हा सा उठ चला बाप्पा होतो बॅट्समन बी येतो लोक बॅटीना बॉल मारतात. तो मारे देखला सुन्नू आणि अशा पद्धतीने मिडॉल षटक आजच्या रात्री मधलं पहिलं आपल्याला पाहायला मिळालं करंचं. आणि इथे सारा 11 चिखलोली हा संघ इथे विजय होतो. हार्ड लक टीम मोरिवली विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. नो डाऊट नो अबाउट. ज्यानं बॅटिंग करत असताना धुवाधार बॅटिंग आपल्या बॅटच्या